राजकीय प्रस्थापितांना चित करून दिल्लीचे तख्त काबीज करणारे माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकभाऊ गवळी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस उजाळा। वाशिम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ज्यांचं नाव अमर झालं, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकीय व सामाजिक कार्यात आपल्या व्यक्तिमत्वाची वेगळी उंची आणि आदर निर्माण केला। शेतकरी असण्याचा स्वाभिमान व शेतकऱ्याप्रती असलेला जिव्हाळा जोपासत समाजकारणासोबतच राजकारणात ज्यांनी सिद्धता केली, असे खऱ्या अर्थानं लोकनेते असलेले माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकराव गवळी यांची आज पुण्यतिथी। त्यांच्या पावन स्मृतीस शब्दसुमनांनी उजाळा देत दैनिक लोकतंत्र परिवाराकडून विनम्र आदरांजली। पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील एक तालुका म्हणून ओळखल्या जाणारे वाशिम शहर आज महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्याच्या यादीत मोठ्या डोलाने झळकत आहे। याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकभाऊ गवळी यांचेच आहे। हे निर्विवाद सत्य आहे। आजही संपूर्ण जिल्हावासी मान्य करतात, म्हणून त्यांची वाशिम जिल्ह्याचे शिल्पकार अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे। 11 नोव्हेंबर 1949 साली जन्मलेले स्वर्गीय पुंडलिकभाऊ गवळी हे मुळातच हाडामासाचे शेतकरी होते। सदन शेतकरी कुटुंबातील असल्यानं अल्पावधीतच ते एक प्रगत शेतकरी सर्वांच्या परिचयाचे झाले होते। धष्टपुष्ट शरीर बांधा, कणखर भूमिका आणि परखड व्यक्तिमत्व ह्या त्यांच्यातील त्रिसूत्री गुणांमुळे आपसुकच तालुक्यातील गोरगरीब, वंचित, पीडित असे अनेक समस्याग्रस्त लोक पुंडलिकभाऊंना आपणाहून आपला नेता मानू लागले आणि खऱ्या अर्थानं येथूनच भाऊंच्या सामाजिक राजकीय प्रवासाची सुरुवात झाली। सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली। तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना अगदी छोट्या छोट्या कार्यालयीन कामासाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अकोला येथे जावं लागतं। हे गोरगरिबांना परवडणारं नाही आणि येथूनच वाशिम जिल्ह्याच्या मागणीची मशाल माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकराव गवळी यांनी पेटवली। ती थेट 1 जुलै 1998 रोजी वाशिम जिल्हा झाल्यानंतरच विझवली। म्हणून त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून संबोधलं जातं। हे निर्विवाद सत्य आजही त्यांचे कट्टर राजकीय विरोधक सुद्धा मान्य करतात, कारण सर्वांना ज्ञात आहे की जर माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकराव गवळी यांनी संघर्ष केला नसता तर आज मितीस तालुका वाशिम जिल्हा पुसद असं लिहावं लागलं असतं। प्रस्थापितांना धक्का देत गाठले दिल्लीचे तख्त। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारानं माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकराव गवळी प्रेरित झाले होते। त्यामुळे आपसुकच ते शिवसेना प्रमुखांचे विश्वासू शिलेदार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखले जात होते।